बेस विलेजमधून आपण निघून आलो आहे आणि हा असा काही शिखर तो रतनगड दिसून आपल्याला शक्तिमान गुड मॉर्निंग एव्हरीवन. हे आपली कॅम्प साईडची लोकेशन जिथं आपण रात्र काढली. एकदम लेक साईडला आपलं टेंट लागले होते आणि खतरनाक प्लेस होती भाई. थंडी काही विचारू नका, अंगार थंडी होती अंगार. ज्या व्ह्यूची गोष्ट करून आलो ना तर हाच व्ह्यू आमचावाला. फुल व्ह्यू एकदम ट्रॅक करत आहे. तर रतनगडसाठी सकाळी मी तुम्हाला दाखवले की आम्ही कॅम्प साईट कुठे थांबलो, लेक पाशी बढिया. आणि एक चांगल्या स्पॉटवर मी थांबलो होतो आणि समोर समोर जाऊ आणि बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्या मोबाईलमधून कॅप्चर करून तुम्हाला दाखवू. तो ग्रुप आहे आपला समोर आहे आणि आम्ही दोघं लास्ट मॅन आहे. लास्ट घने जंगल उसे मस्त जंगल आहे एक नंबर. आणि बढिया जंगलातून एक नंबर चालून आलो. मजा येऊन आली. थोडी चढाई दिसते, सर्व चढून वरतं जायचं आहे आपल्याला आणि आपण त्या वरच्या पिक पॉईंटपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. प्रयत्न म्हणजे 100% येण्याचा प्रयत्न करू आपण तिथपर्यंत जाण्याचा आणि जाऊ पण. रतनगड ट्रॅकला चाललो आहे ते म्हणजे आपले गुम्मटगड गँगचे फाउंडर भैया शशांक भैया. आता मग सांगा आपल्याला की आपण आता रतनगडला चाललो आहे तर काय काय बघू वरतं. आम्ही काल केलं होतं संगम व्हॅली, सामरतमध्ये लेक साईड कॅम्पिंग झाली हिडन लेकवर. त्याच्यानंतर आता आज आमचा सकाळचा चहा नाश्ता झाला. आम्ही चहा नाश्ता थोडासा अजून सोबत घेतलेला आणि आज आम्ही चाललो आहे रतनगड ट्रेक करायला. थोडा लेट झाला आहे बट सोबत राहा, पाहत राहा. समोर जाऊ, रतनगड दाखवू. चलो. पहिला स्टॉप घेतलेला आपण इथं थांबलेलो आपण. पहिला स्टॉप घेऊन त्याचं इन्फॉर्मेशन देणं चालू आहे काहीतरी. 5 ते 6 तास लागणार आहे कम्प्लीट करायला. ठीक आहे, अप डाऊन दोन्ही मिळून. माझा ब्रेक जसा जसा घ्याल तेवढा जास्त टाइम लागेल. जेवढे जास्त ब्रेक घ्याल ऊन तेवढी जास्त वाढेल. खाली येताना त्रास होईल. बेटर हे आहे की जेवढ्या लवकर वर चढू तेवढ्या लवकर फोटो काढून खाली ग्रुप झाले. ठीक आहे, सगळ्यांनी सिंगल ग्रुप बनवून सिंगल लाईन म्हणून चालायचं. लाईन कोणी क्रॉस करणार नाही. ठीक आहे, म्हणतो आपापले फोन्स ठेवून द्या. आणखी चालताना महत्वाचं, जेवढं तुम्ही जास्त बोला तेवढं तुम्ही थका. जागा त्याच्यासाठी नाही आहे, जेवढं आहे तेवढं पवित्र राहा. आपण कुठल्या जागेवर आलो आहे. आणखी महत्वाचं, खाली रेप्टाईल राहतात, वरती पाहून राहिलो, खाली लक्ष नाही आहे, दगडावर कोणता पाय ठेवून राहिलो, स्लिप होऊन राहिलो, या गोष्टीची काळजी स्वतः घ्या. पडले तर काय इंजुरी होते तुम्हाला माहित होते. 2 सेकंदात पंढरी घबरावते सर्वेची. म्हणून स्वतःची काळजी घ्या, बाकीच्यांची पण काळजी घ्या. आरामात चला. चांगली लोकेशन पॉईंट आहेत, आपण पाहासाठी आलो. चांगली ठेवली थकणारे समोर चला आणि बोलू नका. जेवढं जास्त तुम्ही बोला तेवढं लक्षात घ्या, तुमचा बॉडी ऑक्सिजन लेवल कमी होते बोलताना चालताना. ठीक आहे. अजून एक गोष्ट, कोणाला जर गाणे ऐकायचे असतील एका कानातच ठेवा, दुसरा कान उघडा पाहिजे. दोन्ही कानात कोणी गाणे लावणार नाही. दुसरा कान मला ओपन पाहिजे. माहीत पडला कोणी मागून कोण आवाज देत आहे माहीतच नाही. कानाला कोणी बांधू नका. काय कान उघडे पाहिजे. ठेवा, कानपट्टी वगैरे बांधायची डोक्याला बांधा. चलो 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 चलो. मागेचे पहिले ते थोडासा पाहिजे होतं. आता इथून असली ॲडव्हेंचर जे आहे तिथून स्टार्ट होईल आपल्याला. आपण इथून पूर्ण जंगलात एंटर करू. फुल जंगलाच्या आतपर्यंत जाऊ. आता इकडे मोबाईल नेटवर्क तर सापडतच नाही, पण समजा तुम्ही हरपले वगैरे तर त्या इन्स्ट्रक्शन ऐकलं ना त्या पद्धतीनं सगळं कोऑर्डिनेट करावं लागते. ते ट्रॅक करताना मस्त कोऑर्डिनेशन खूप महत्त्वाचं असते, बरोबर ना. म्हणजे कोऑर्डिनेशन जर का आपण असलो तर आपल्याला प्रॉब्लेम नाही जात. एक तर मग खूपदा प्रॉब्लेम जाते. एकमेकांसोबत पण जागेसोबत. आपला पहिला स्टॉप घेतला होता पण एक व्ह्यू पॉईंट आहे बढिया. आणि त्या साईडनं जे दिसत आहे ते सर्व काय आहे, सह्याद्रीचे सर्व कानेकोपरे इथून आपण बघू शकतो. हा असा एक व्ह्यू पॉईंट आहे जिथे रतनगडमध्ये आल्यावर तुम्ही ह्या व्ह्यू पॉईंटला आल्यावर तुम्हाला इथे रेंज भेटतो. सो बऱ्याचशा लोकांसाठी हे मोटिवेशन राहते की मी गड चढताना एक पॉईंट असा भेटणार आहे जिथे मला रेंज भेटेल, त्याच्यामुळे लोक चढत आहेत. तर असं नका करू. ट्रेक करायला आल्यात, रेंज माझ्या पण फोनला आलेली होती, नाही चेक केला. ॲज अ लीडर, ॲज अ ऑर्गनायझर मी जे करायचं ते लोक फॉलो करतात. मीच मोबाईल काढला तर लोक पण करतात. सो ते मी नाही करत आणि तुम्ही पण नका करू. आल्या
मोबाईल यूज करत बसाल अर्धा घंटा असा जाईल ना, माहीत नाही पडणार. सो मोबाईल यूज नाही करायचा. मॅक्सिमम टाईम तुम्ही झाल्या मोबाईल आणि डिजिटल लाईफपासून कटआउट व्हायसाठी. फोटोग्राफी व्हिडिओग्राफी इज ओके, दॅट यू कॅन डू टू क्रिएट मेमरीज, बट सोशल मीडिया अँड ऑल प्लीज नो. एक अजून व्ह्यू पॉईंट. स्टॉप घेत चाललो बाबा. काही आहे आपल्यासोबत असे लोक. आपण पण थकलो असं नाही, थकलो आपण पण जसं त्या थकावटला आपण शो नाही करू शकत. बहुत मस्त व्ह्यू आहे इकडे, एक नंबर. ते सांगितलं आधीच. बस खडी आहे, बस एकदम ते छोटवाला. आपण किती डिस्टन्स कव्हर केला आणि इकडे वर बघा. अशाच मला ब्रेक त्या पोर्शनवरून आपण इथपर्यंत आलेलो आहे. फोटोसाठी, ड्रोन शॉटसाठी, डीएसएलआर फोटोसाठी प्रॉपर. हे आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगा. ते जे दिसतंय उंच शिखर ते आहे कळसुबाई, त्या दिशेला कळसुबाई. महाराष्ट्रात सर्वात उंच शिखर जिथे कळसुबाईचं मंदिर आहे, त्यामुळे त्याला नाव पडलेलं आहे कळसुबाई. त्याच्यानंतर मे बी हे जे आहे अलंग मलंग कुलंग AMK. आणि या पोर्शनला सह्याद्रीच्या दूर दूरपर्यंत दिसणाऱ्या तुम्हाला पर्वतरांगा दिसेल. पाहून आलो तो खालून आणि खतरनाक दिसत आहे समोर. त्या वरतपर्यंत लोक गेलेले आहे एकदम. त्या टॉपवर जाऊ आणि हे सगळे व्ह्यूज पाहू. भाई साहब, म्हणजे या व्ह्यूजसाठी आपण समजा भावना को समजो. अर्ध्यापेक्षा जास्त कंप्लीट झालेला, थोडाफार बाकी आहे. जसं शिड्याने आम्ही वरती जाऊ आणि असे बरेचसे पॅच आहे. जसं आता पहा साहिल वरती चढून आला आहे आणि खूप सुंदर दिसत आहे. म्हणजे एक नंबर जबरदस्त आहे. फायनल गोष्ट आहे. वेगळे एक्सपिरियन्स येते. तुम्ही वेगवेगळे ज्यावेळेस असे ट्रेक करताना तर त्यावेळेस वेगवेगळा एक्सपिरियन्स येते अशा गोष्टी करताना आणि मजा पण येते खूप. एक अलग एक्सपिरियन्स, एक अलग मजा. प्रत्येकदा एक वेगळी गोष्ट. ते दिसतंय एकदम तो आमचा स्टे पॉईंट आणि तिथून ते हा जो दिसतोय हायेस्ट पॉईंट, याच्यापेक्षाही अजून आम्हाला बॅक जायचं आहे आणि बरंचसं बाकी आमचं अजून जायचं. तर चला तुम्हाला अजून काही व्ह्यूज आणि गोष्टी समोरच्या दाखवलंच. बघा व्ह्यूज बघा. हे व्ह्यूज पाहू आम्ही आलो. खरंच आहे वर्थिट आहे इथे येणं. वर्थिट या गोष्टी इथे येणं खरंच वर्थिट आहे. हा ना असा दाताचा शेप दिसते, दातासारखा. खतरनाक आहे. मला तर आवडते अशा जागी फिरायला. तुम्ही लोकही फिरत जा, मजा करत जा. 4 नवीन लोकांसोबत भेटाल ना, 4 नवीन गोष्टी शिकायला भेटते. तुम्ही सेम एज असा नसा ते मॅटर नाही करत. हो भाई व्ह्यू बघा. वॉटर व्ह्यू. सह्याद्री. या सह्याद्रीच्या पर्वत रांगा पाहायसाठी लोक कुठून येतात आणि आपले लोक विदेशात जातात फिरायला. आणि एवढा आपल्याला विदेश फिरायला. पहिला दरवाजा आम्ही क्रॉस केलेला आहे. एक मिनटं. पहिला दरवाजा आम्ही क्रॉस केलेला आहे आणि आता आतमध्ये चाललेला आहे. पोचलो आम्ही मस्त. आता थोडासा कसं राहिला, थोडा याच्या दुरीवरच पोचून जाऊ. हे आमची गाडी. अबे चंद्र निघाला सगळ्यापासून. एन्जॉय अ व्ह्यूज कम खतरनाक आहे ना. पूर्ण डॅम लोकेशन आणि व्ह्यूज खतरनाक आहे. काय होते माहिती आहे, ग्रॅव्हिटीचा डोक्यावर प्रेशर येते. तुम्ही
गुफा पूर्ण दगड फुडून बनवली आहे का? कायच्यासाठी बनवलेलं आहे हे? अच्छा, रेस्टिंग रूम साठी. अजून एक अच्छा, रत्नाई देवीमुळं रतनगड रतनगड हे नाव घेतलेलं. हे ते देवीचं मंदिर आहे. एंट्रीवर जसं गणपतीचं मंदिर आहे तसं देवीचं मंदिर या एक्झिट आहे. हा बहुतेक गणेश दरवाजा की महार दरवाजा. हा जो इथून डाऊन चालला आहे हा वाला. चलते राहो. रतनगड हा कम्प्लीट केल्यानंतर मी आता वापसीसाठी चाललेलो आहे. मागे तुम्हाला दिसतोय तो रतनगड आहे आणि हा सध्या व्ह्यू जो आपण पाहतात इव्हिनिंग व्ह्यू आहे रतनगडचा. रतनगड हा कम्प्लीट करून खाली उतरताना बॅक साईडला आपला रतनगड आहे जो की काही असा आहे आणि ह्याच्याच एक्झिट समोर जे सह्याद्रीची लाईन आहे. आपण असेच ट्रॅक वगैरे करत राहू. त्या ट्रॅकचे व्हिडिओ तुमच्यामध्ये येतील. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळील लोकांना शेअर पण करा.